हॅलो राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा झाले वो साजनी विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर फुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर फुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना
हरिजना सबे भेटे न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे भले संत संगष्टणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देव पूर्व विवासना देव पूर्व विवासना देव पूर्व बुढोबार खुमाई 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 हरिभक्त पारायण जठार महाराज हरिभक्त पारायण पवार महाराज देव बसे देव बसे त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांचे घडावी संगती त्यांचे घडावी संगती ऐसे आवडते मना आय 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 ऐसे आवडते मना त्यांची घडा मी संगती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देव वसे चित्ते आय 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 देव वसे चित्ते देव बसे चित्ते आय 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 देव बसे चित्ते राम त्यांची घडावी संगती 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 त्यांची 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 घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना घडावी संगती
घडावी संगती धन्य घडावी संगती ऐसे आवडत मना ऐसे आवडत मना देवा पुरवावी वासना 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 देवा 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 पुरवावी वासना देवा पुरवावी वासना 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 देवा पुरवावी वासना ऐसे आवडत मला आय 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 ऐसे आवडत मला देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी देवा देवा पुरवावी चला देवा पुरवावी वासना ऐसे आवडत मना ऐसे आवडत मना
हरी विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर विश्वसंत तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सब संतन की हाला हाला देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टनी ऐसे आवडते मना दिवा पूर्वा विवासना विठाला 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 देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शेवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा चार चरणाचा अभंग शिवेच्या संबंधाने उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा आहे, जो जगाचा नियंता शास्ता भरण पोषण करणारा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याकडे तुकोबारा या अभंगामध्ये संत संगतीची मागणी करतात। विठाला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे करून संततिया 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 तुमच्या कृपदानी कथेचा विस्तारू तुमच्या कृपदानी कथेचा विस्तारू दुसरे जनारे संततिया 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 त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांजाधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ विठाला विठाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे गेली 26 वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी पंचकृषीतून येणारी वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा प्रेम असलेली आपण सर्व सुज्ञ मंडळी सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने
संपन्न होत असलेला, भगवंताच्या साधू संताच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला, हरिभक्तीपरायणे आपल्याच गावचं भूषण बोडके महाराजांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला आणि उपस्थित गुणीजन, मृदंगाचार्य आहेत, जाटार महाराज आहेत, पवार महाराज, बऱ्याच दिवसांनी जाटार महाराज भेटले. मी म्हणलं बरेच म्हणजे मला वाटतं 5-7 वर्ष झाली भेट नाही. म्हणजे आता त्यांचं काही कॉन्टॅक्टमध्ये नसल्यामुळं काही मिळलं नव्हतं, पण भेटले, समाधान वाटलं. चला. आणि आपल्या गावाची ज्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे ते परमार्थप्रेमी, एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि संगीत क्षेत्रातलं उच्चतम ज्यांचं स्थान आहे. पण ज्ञानोबरांनी काही जी लक्षणं सांगितलेली आहेत, चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिशे पनबेरवी जगा माझी, तशापैकी गुरुजींचं एक स्थान आहे. कधी आपला मोठेपणा मिरवला नाही, अहंकार कधी शिवला नाही, असं एक व्यक्तिमत्व. पंचकृषीत तुमच्या या भागामध्ये एवढं भजन केलं रासने गुरुजींनी, फार सेवा केली भजनाची. पण तुमच्या प्रेमास्तव आता काही जास्त फिरत नाहीत ते, पण तुमच्या प्रेमास्तव आज का होईना पण गुरुजींची उपस्थिती ती आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला शक्य होतंय तोपर्यंत एक दिवस का होईना पण हजेरी लावली पाहिजे. आता 7 दिवस काही शक्य नाही आणि तुम्ही बी 7 दिवसाचा 8 तास काही करू हा थोडे परी निरे सर, बरोबर आहे. असा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणारा नामयज्ञ, नामयज्ञातला आजचा आपला हा 7व्या क्रमांकाचा दिवस आहे. म्हणजे संप्रदायाच्या दृष्टीने जागराची कीर्तन सेवा आहे आणि एक संप्रदायाचा नेम अर्थात दंडक म्हणून मागणीपर प्रकरणातील अभंग असावा. त्याच उद्देशाने तुकोबरायचा 5वा वेद म्हणून असलेला गाथा, त्याच ग्रंथसंहितेतील हा एक 4 चरणाचा संत संगतीची मागणी करणारा हा अभंग आहे. विठाला अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मागणी करतात. कोणाकडं? भगवंताकडे. ऐका, कोणी मागावं, कोणाकडे मागावं, कोणत्या संबंधाने मागावं तर ऐका. जीवाने जीवाला मागू नये, जीवाने जडालाही मागू नये, तर जीवाने मागितलं पाहिजे. कोणाला? का बरं? जीवाने जीवाकडे काही मागितलं तर जीव जीवाला काही देणार नाही. का देणार नाही? जीव म्हटलं की दोन्ही समान आहेत, एक दिशी परिच्छिन्न अशा स्वरूपाचा, जाणारा येणारा आहे, दुःख भोगणारा जीव असल्यामुळे जीव जीवाला काही देऊ शकत नाही. हे माझं मत नाही, ज्ञानोबराय म्हणतात. कारणी दुखिया दुखी भेटले, ज्ञानोबराय म्हणतात 2 समान दुःखी एकमेकाला भेटले तर कोण कोणाचं दुःख घालविल? 2 समान दुःखी एकमेकाला भेटले तर कोण कोणाचं दुःख घालविल? घालू शकत नाही. आणि जीव म्हटलं की समान आहेत दोन्ही, म्हणून जीव जीवाला काही देणार नाही, जीवाने जीवाकडे काही मागायचं नसतं. जडही जीवाला काही देणार नाही, म्हणून जीवाने मागायचं असतं. कोणाला? बरोबर आहे ना मागची मंडळी? तुम्ही होय नाही आपलं तुम्हाला वाटतं ह्यांचं चाललंय असं नका करू. आपण जीवाने मागितलं पाहिजे. कोणाला? मग रोज मागतो का मागत नाही आपण? फुकट दर्शन सुद्धा आपण घेत. बघा, देवघरामध्ये आपण पूजापाठ झाल्यानंतर नमस्कार देवघरात करताना किंवा मंदिरामध्ये कुठल्याही मंदिरात आलो आपण, रामाच्या, कृष्णाच्या, पांडुरंगाच्या, गणपतीच्या, देवीच्या कुठल्याही मंदिरात, एखाद्या साधूच्या मंदिरात जरी गेलो, काहीच मागितलं नाही तर जीव एवढं तरी मागत असतो, देवा कसा ठेव. आता हे कमी मागणं आहे का? काहीच मागितलं नाही तर एवढं तरी म्हणतो देवा कसा ठेव. आता याला एकट्याला सुखात ठेवायचं म्हणजे कमी मागणी आहे का? म्हणजे कुटुंबात कोणाला थंडी ताप सुद्धा आली नाही पाहिजे का? डॉक्टरकडे जावं लागेल, वेळ जाईल, पैसा जाईल, दुःख होईल ना त्याला. त्याचं पीक व्यवस्थित आलं, मार्केट चांगलं, मुलाला टक्केवारी चांगली, फुकट नंबर, हे सगळं झालं पाहिजे व्यवस्थित. कमी अधिक झालं तर दुःखाचा करण त्याच्याकडे येईल. ही सगळ्यात मोठी मागणी दिनक्रमाने जीव देवाकडे मागतो प्रत्येक. पण तुम्ही आतापर्यंत जे जे मागितलं 2026 पर्यंत ते सगळं तुम्हाला मिळालं का? हो, तुम्ही जे जे देवाकडे मागितलं ते सगळं मिळालंय का तुम्हाला आतापर्यंत? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. बोलायचं नसलं तर असं काहीतरी करा. का नाराज आहेत माझ्यावर?
मिळालं नाही. का मिळालं नाही काय माहीत. मागत राहणं हा जीवाचा स्वभाव आहे, मिळो अथवा न मिळो. ऐका का मिळत नाही ते. आपण मागावं आणि त्याची तात्काळ पूर्तता भगवंतानी करावी असं जर जीवनामध्ये वाटतंय तर आपल्या जीवनामध्ये घडलेली काही सेवा असावी, काही भक्ती असावी, काही तप असावं, काही भजन असावं, काही नामचिंतन घडलेलं असावं. आणि त्या भजनाचं भक्तीचं सेवेचं ऋण देवावर असेल तर त्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवंताला त्याची इच्छा पूर्तता ही करावीच लागत असते. विठाला याचा अर्थ आपण मागितल्यानंतर मिळत नाही का, आपला मागणे इतका अजून अधिकार प्राप्त झालेला नाही हे समजून घ्यायचं. ज्याने त्याने आपला विषय सोडून द्या. आता इथं अभंगामध्ये मागणारे कोण आहेत? तुकोबरा आहेत. मग तुकोबरायला देवाकडे मागण्याचा अधिकार होता का तुमच्या माझ्यासारखं जीवन होतं महाराजांचं? आपल्यासारखं जीवन नाही बरं. तुकोबरायला देवाकडे मागण्याचा काय अधिकार आहे? कशावरून सांगतो तुम्हाला 1 मिनिटात. तुकोबरायच्या घराण्याची परंपरा पाहिली, घराण्याची, तर तुकोबरायच्या अगोदर 8 पिढ्या. किती? तुकोबरायच्या अगोदर 8 पिढ्यात परंपरा आहे भक्तीची. किती पिढ्यातली? म्हणजे 8 पिढ्यात कधी वारी चुकली नाही. वारी चुकली. आता आपण एखाद्या वर्षी वारीला जातो, एखाद्या वर्षी जातो, जाऊ दे आता काय बघू आता पुढं, असं होतं का नाही? नाही आता लईच अडचणी आलो असतो, पण म्हणजे आपली सूट असं असतं. आता आपल्याकडून जातीन दिंडी, इथून आपल्या निघते ना दिंडी, आळंदीला असते बरोबर, त्र्यंबकेश्वरला असते. म्हणजे तिन्ही संतांच्या महत्त्वाच्या वाऱ्या आहेत. आळंदीच्या समाधी सोहळ्याला जाते, आपल्या पौष वारीला, त्र्यंबकेश्वरला जाते. आणि उद्या षष्टीचा हा मोठा पर्व काळ आहे. षष्टी, पैठण म्हणजे दक्षिण काशी. बरं, पैठण म्हणजे दक्षिण काशी. ती वारी केलीच पाहिजे. आणि सायासाने आपल्या गावातून दिंडी म्हटल्यावर तर केलीच पाहिजे. नुसती दिंडी नाही केली पाहिजे, आपली स्वतःची दिंडी म्हणून त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. घ्यायचा म्हणजे तो आपल्या उद्धाराकरता घ्यायचा आहे सहभाग. आलं का ध्यानात? हां. आणि आपल्या उद्धाराकरता नाथाची वारी करायची असते. आमची मराठवाड्यातल्या प्रत्येक गावच्या छोट्या मोठ्या, एकही गाव नाही असं रिकामं की त्या गावातली मंडळी पैठणला नाही. छोटे मोठे वाडी वस्ती लमान तांडा सुद्धा, ते सुद्धा सगळे तिथं उपस्थित असतात सोहळ्याला. आणि फार मोठी वारी भरते. विठाला आपणही त्याच्यात सहभागी राहा, सहकार्य करा. आणि आपल्या कुडीत प्राण आहे, जोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत वारी करत राहा, इतकीच विनंती करतो. तुकोबरायच्या घराण्यातली परंपरा सांगतो. किती पिढ्यातली? 8 पिढ्यातली. भगवंताची पूजा कधी टळली? एकादशी व्रत कधी टळलं? जागर कधी बंद राहिला? आणि वारी कधी थांबली नाही. किती पिढ्यात? बघा बरं, आपल्या मागच्या पिढीत काहींना तर माळी नव्हत्या, तसेच चलत होते कुंकडबी बरोबर. तुकोबरायच्या घराण्याची परंपरा आहे. मी नाही सांगत, गाथा सांगतोय ना. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. किंवा पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. म्हणजे वारी कधी चुकली नाही, भजन कधी चुकलं नाही, परंपरा चुकली. किती पिढ्यातला परमार्थ आहे? 8 पिढ्यातला घराण्यातला परमार्थ आहे. आणि स्वतः तुकोबरायनी केलेली भगवंताची भक्ती 4 युगातली. किती युगातली? करत, त्रेता, द्वापार आणि कली. किती युग आहेत? हा, 4 युगामध्ये भगवंताच्या बरोबर अवतार घेऊन तुकोबरायनी सेवा केली.
सत्ययुगामध्ये प्रल्हाद हा तुकोबरायचाच पहिला अवतार आहे. हिरण्यकश्यपूचे कुळी नामा प्रल्हाद. प्रल्हाद या रूपामध्ये भगवंताची भक्ती सेवा केली, नामचिंतन केलं. राम अवतारामध्ये अंगद या रूपामध्ये तुकोबरायच होते. कोण होते? म्हणजे पहिला अवतार महाराजांचा प्रल्हाद, दुसरा अंगद. कृष्ण अवतारामध्ये तुकोबराय होते उद्धव. कोण होते? आणि कलियुगामध्ये पुन्हा तुकोबराय होते नामदेव महाराज. आणि तोच नामदेव महाराजाचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा. म्हणजे किती युग झाले? 4 युगामध्ये तुकोबरायने भगवंताची भक्ती केली होती. आणि घराण्याची परंपरा 8 पिढ्यातली होती. म्हणून तुकोबरायला देवाकडे मागण्याचा काय होता? अधिकार होता. आलं का लक्षात? एवढी आहे का आपली साधना? मग समजून घ्यायचं आपला काही मागणीत का अधिकार नाही. तुकोबरायला मागण्याचा अधिकार आहे. भगवंत देण्याकरता समर्थ आहे, तिथं काही शंकाच. आणि मागताना सुद्धा तिथं मागावं. लक्षात ठेवा, जिथं मागितल्यानंतर 100% मिळल तिथंच मागितलं. आपल्यापेक्षा जे मोकळं आहे, तुम्हाला 500ची अडचण आहे आणि त्याच्यापाशी 50 बी नाही, तर काय देईल ते? तसं मागताना तिथं मागावं जिथं मागितल्यानंतर 100% मिळल. मग तुकोबराय मागतात भगवंताकडे, भगवंत देण्याकरता समर्थच आहे, तिथं काही शंकाच. आणि बघा, समर्थ त्याला म्हणतात. कोणाला समर्थ कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कधीच कमतरता नसते त्याला काय म्हणायचं? समर्थ. जो या ब्रह्मांडाचा मालक असतो त्याला म्हणायचं काय? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो. किंवा समर्थाचे घरी सकळ संपदा नाही, कदा तुटी कासयाची नाही, कदा तुटी कासयाची. नाही खदा तुटी कसयाने, नाही खदा तुटी कसयाने. महाराज म्हणतात समर्थाचे घरी सकळ संपदा नाही, कदा तुटी कासयाची. ज्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कधीच कमतरता नाही त्याला समर्थ म्हणतात. आणि समर्थ हा पुरावा फक्त भगवंतालाच लागतो, दुसऱ्याला लागत नाही. म्हणून भगवान देण्याकरता समर्थ एक, तुकोबरायला मागण्याचा अधिकार आहे. आणि मागणीचा विषय संत संगतीचा सुद्धा योग्य आहे. विठाला धनधान्य आपली ही मागणी असती, पैसा पाणी संपत्ती भरपूर मिळावा. काय वाढावे संतान, यल मांडवाला जावा, मांडव मोडला तरी ही इच्छा असते आपली. हे मागणं असतं देवाकडं. भौतिक विश्वातले भोग मागतो आपण, व्यवहारातलं मागतो. तुकोबरायनी मागणी केली ती संत संगतीची मागणी. ऐका मग का संत संगतीची मागणी केली? तर तुकोबरायनी संत संगतीची मागणी करून ठेवली ती तुमच्या माझ्याकरता. आपण जर आपल्या जीवनामध्ये काही सेवा केली, भक्ती केली, भजन केलं, नामचिंतन केलं, वारी केली, तर देवाकडं काय मागावं याचं जीवाला ज्ञान नाही. जीव व्यवहारातलं मागतो, भौतिक विश्वातले भोग मागतो. अन्य काही न मागता देवाकडं काय मागावं याच्याकरता तुकोबरायनी 125 अभंग लिखित केलेत. किती? 125 अभंग आहेत गाथ्यात. मागणीपर काय मागावं याच्याकरता करून ठेवलेले अभंग. मग संत संगतीची मागणी तुकोबराय करतात. मग संत संगती एवढी महत्वाची आहे का? एवढी मोलाची आहे का? तर ऐका, मानवी जीवनामध्ये सत्संगती ग्राह्य अशा स्वरूपाची. कोणत्या स्वरूपाची? ग्राह्य. मानवी जीवनामध्ये 3 प्रकारची संगती आहे. सत्संगती ग्राह्य आहे, कुसंगती जीवनामध्ये त्याज्य आहे, आणि विसंगती प्रत्येकाच्या प्रारब्ध वशाने आल्यामुळे ती मरेपर्यंत भोगून संपावी लागते. 3 प्रकारची संगती. एक सत्संगती, ही प्रारब्धाने मिळत, ही प्रयत्नपूर्वक करावी लागते. कोणती संगती? संताची संगती. कुसंगती, कुसंगती कशाला म्हणायचं? त्यालाच दुष्टाची, त्यालाच खळाची, त्यालाच वाईटाची, त्यालाच दुर्जनाची संगती म्हणतात. ही संगती करायची नाही, उलट संगती ती काय करून द्यायची? टाकून द्यायची. म्हणजे त्याज्य. कुसंगती त्याज्य
आणि विसंगती प्रारब्धवशाने आल्यामुळे मरेपर्यंत भोगून संपावी लागते. ऐका, मग एक संगती ग्राह्य, एक संगती त्याज्य आणि एक संगती प्रारब्धवशाने आल्यामुळे भोगून संपावी लागते. ते नाही लक्षात आलं तर तुमचा व्यवहार सांगतो क्रमवार तुम्हाला. मानवी जीवन जगत असताना सुद्धा काही गोष्टी ग्राह्य आहेत जीवनामध्ये, काही गोष्टी जीवनामध्ये त्याज्य आहेत आणि काही गोष्टी जीवनामध्ये उपेक्ष आहेत. एक गोष्ट ग्राह्य, एक गोष्ट त्याज्य आणि एक गोष्ट उपेक्ष आहे. कोणती? मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्याशिवाय जीवन जगता येत. बाकीच्या जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी असल्या तरी जीवन जगता येतं, नसल्या तरी जीवन जगता येतं. पण या मूलभूत गरजा आहेत किती? 3. मला सांगा, अन्न घेतलं पाहिजे का घेतलंच पाहिजे? घेतलं पाहिजे का घेतलंच पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे घेतलंच पाहिजे. अन्न वय प्राण आहे, त्याच्याशिवाय जीवन जगता येत नाही. म्हणजे मानवी जीवनामध्ये अन्न ग्राह्य, वस्त्र असलं पाहिजे का असलंच पाहिजे? असलंच पाहिजे. निवारा असला पाहिजे का असला पाहिजे? तर असलाच पाहिजे. या गोष्टी जीवनामध्ये ग्राह्य आहेत. बाकीचे भोग असले तरी जीवन जगता येईल, नसले तरी. पण या गोष्टी मानवी जीवनामध्ये ग्राह्य आहेत. अन्न, वस्त्र, निवारा व्यावहारिक जीवन सांगतोय तुमचं ग्राह्य आहे. मानवी जीवन जगत असताना काही गोष्टी संतांनी शास्त्राने त्याज्य सांगितल्या. काय सांगितल्या? कोणत्या कोणत्या गोष्टी त्याज्य? ऐका. विषय, आपण जे पिकावर रोग पडल्यावर मारतो का नाही, पिकावर रोग पडल्यावर मारतो फवारा, ते जे विषय ते घेतलं पाहिजे का घेतलंच पाहिजे? नाही घेतलं पाहिजे. कधी नाही घेतलं पाहिजे? काला होस तर अहो, त्याचं उत्तर आहे कधीच घेतलं नाही पाहिजे. का? ते घातक आहे ना मानवी जीवनामध्ये. मानवी जीवनामध्ये घातक आहे. म्हणजे विष जीवनामध्ये कसं सांगितलं शास्त्राने? त्याज्य सांगितलं. ऐका, जसं जीवनामध्ये विष घातक आहे तसं जीवनामध्ये दुसरी गोष्ट सांगतोय घातक. कोणती? आता वार करायला काय मेळ लागायचा आहे? पण याच्यातही 4-2 गडी असते ना त्यांना, आता ते मागं बसलेले. नाही, असं नाही. ऐका, ऐका जरा गडे हो. जेवढं जीवनामध्ये विष घातक आहे तेवढंच जीवनामध्ये मदिरा सुद्धा घातक आहे. म्हणून शास्त्राने तिचाही सांगितला. करा काय? ऐका, जेवढं जीवनामध्ये विष घातक आहे, मदिरा घातक आहे, तेवढंच जीवनामध्ये मांस सुद्धा घातक आहे. ऐका पुढं. जेवढं जीवनामध्ये विष घातक आहे, मदिरा घातक आहे, मांस घातक आहे, तेवढंच जीवनामध्ये जुगार सुद्धा घातक आहे. ऐका आणखी पुढं. जेवढं जीवनामध्ये विष घातक आहे, मदिरा घातक आहे, मांस घातक आहे, जुगार घातक आहे, तेवढंच जीवनामध्ये परस्त्री सुद्धा घातक आहे. म्हणून शास्त्राने संतांनी या गोष्टीचा सांगितला. करा काय? त्याग करा. या गोष्टी जीवनामध्ये कशा आहेत? त्याज्य. अन्न, वस्त्र, निवारा ग्राह्य. आलं लक्षात? आणि तिसरी गोष्ट सांगितली ती उपेक्षा आहे. केली तरी जीवन जगता येतं, नाही केली तरी जीवन जगता येतं. कोणती गोष्ट आहे ती? बघा, काही माणसं चहा घेता का? नाही नाही. कॉफी? हो नाही. विडी, तंबाखू, सुपारी, पान? हो काहीच घेत नाही. ते फक्त 2 टाईम जेवतो, तोही जीवन जगतो. आणि काही काही महाभाग असे, चहा घेता का? हो. कॉफी आणा ना. बिडी, सुपारी, पान माग कशालाच हटत नाही, तोही जीवन जगतो. आणि याच्यातलं काहीच करीत नाही, तोही जीवन. याला उपेक्ष गोष्ट म्हणतात. केली तरी जीवन जगता येईल, नाही केली तरी जीवन जगता येईल. मग लक्षात ठेवा, एक गोष्ट ग्राह्य आहे, एक गोष्ट त्याज्य आणि एक गोष्ट उपेक्ष आहे. आलं लक्षात? तुमचा व्यवहार सांगितला. तसं परमार्थिक जीवन जगत असताना जसं अन्न, वस्त्र, निवारा याच्याशिवाय जीवन जगताच येणार नाही, तसं संत संगती मानवी जीवनामध्ये घडलीच नाही तर तुमचं जीवन कृतार्थ होणारच नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये सत्संगती किती ग्राह्य आहे त्याची 6 कारणं सांगतो तुम्हाला. किती? 6 कारणं आहे. कोणती? सत्संगतीशिवाय तुमच्या जन्माचं सार्थक होणार. 1. सत्संगतीशिवाय तुमच्या पापाचं शालन होणार. 2. सत्संगतीशिवाय वैकुंठाची प्राप्ती होणार नाही.
3. सत्संगतीशिवाय तुम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही. 4. सत्संगतीशिवाय तुमचा मोह निवृत्त होणार नाही. 5. आणि सत्संगतीशिवाय काम आणि क्रोध हे विकार जाणार नाहीत. 6. विठाला प्रत्येकाचं तुम्हाला प्रमाण सांगून जातो पुढं. तोंडी सांगण्याला काही अर्थ म्हणजे संप्रदायात नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगता तुमच्याकडे असला पाहिजे त्याच्या करता. काय नाही तर 2 तास बडबड केलं, प्रमाण नाही, त्याच्याकडे उभी नाही. लोक मानतील, लोक काय गाणे म्हणलं तरी ऐकत आहेत. पण संत परंपरेला मान्य असेलच असं बघा. जन्माचं सार्थक व्हावं असं वाटतंय तर संगत करा. तुकोबराय म्हटले कोणाची? संगत संतन की करिले, संगत संतन की करिले, संगत की करले, संगत संतन की करले, जन्म का कछु सार्थक करिले, जन्म का कछु सार्थक करिले, संगत संतन की करिले, संगत संतन की करिले, संगत करिए जन्म संगत करिए, संगत संतन करिए, संगत संतन की करिए. संगत संतन की करिले, जन्म का कछु सार्थक. जन्माचं सार्थक होण्याकरता संगत संताची. दुसरं कारण सांगतोय, पापाचं शालन होण्याकरता संगत आहे. कुणाची? किती दिवस पाप घालवायला? अहो साधूची संगती सामान्य नाही. आपलं पाप घालवायला आयुष्यभर काय लागते साधूची संगत. अर्धाक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धा क्षण जरी साधूची संगती घडली, तुमचं कसलंही पाप असेल तर त्या पापाचं शालन होईल. अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणजे पापाचं शालन होण्याकरता संगत आहे. कोणाची? तिसरं कारण सांगतोय, वैकुंठाच्या प्राप्ती करता संगत करावी लागेल. कोणाची? संताची. किती? महाराज म्हटले निमिषार्ध घडे. निमिष कशाला म्हणायचं? डोळ्याची पापणी खालीवर होती ना, त्याला काय म्हणायचं? तेवढी जरी साधूची संगती घडली तरी तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होईल. निमिषार्ध घडे संताची संगती, वास त्या वैकुंठी कल्पांती महाराज म्हणतात. चला पुढं. भगवत प्राप्ती व्हावी वाटते तर संगत करा. कोणाची? हरिप्राप्तीशी धरावे, संताविन प्राप्ती आयशे वेद देती ग्वाही. किंवा स्वतः भगवानही भागवतामध्ये सांगतात, उद्धवा सत्संगतीशिवाय माझी प्राप्ती होणं शक्य. हे कोण सांगते? भगवान. कोणाला? उद्धवाला. त्याचं नाथ बाबा वर्णन करतात. सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावा वया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा. उद्धवा सत्संगतीशिवाय माझी प्राप्ती होणं शक्य नाही हे भागवत सांगतंय. म्हणजे भगवत प्राप्ती करता संगत करावी लागेल. कोणाची? किती झाले कारण? तुम्ही इथंच आहेत ना? का चक्कर हाणून आले कांदे फिंदे कोणते कोण नाही ना? आता पुढची 2 कारणं सांगतो. मोह निवृत्त व्हावा. काय निवृत्त व्हावा? तुम्हाला मला जो प्रत्येकाला जो झालाय काय मोह, तो मोह निवृत्त होण्याकरता आणि काम आणि क्रोध हे विकार जाण्याकरता संगत करावी लागेल. कोणाची? एकच प्रमाण सांगतो, दोन्ही करता. आता जॉईंट संत संगती पूर्ण बघाला, संत संगती पूर्ण बघाला, संत
घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातली माहेरी काम क्रोध वैरी घातली माहेरी काम क्रोध महाराज म्हणतात संत संगतीने थोर लाभ झाला. कोणता? मोह निरसला मायादिक. आणखी काय झालं? घातले बाहेर काम क्रोध वैरी परिणाम बैसला अंतरी पांडुरंग. पण या सगळ्याला कारणे संताची. म्हणून संत संगती मानवी जीवनामध्ये ग्राह्य आहे. कशा करता? तुम्हाला कारण सांगितले. किती? कोणते? ठीक आहे, चला. हा पुन्हा सांगतो. जन्माचं सार्थक होण्याकरता, पाप निवृत्त होण्याकरता, वैकुंठाच्या प्राप्तीकरता, भगवत प्राप्तीकरता, मोह निवृत्तीकरता आणि कामक्रोध विकार जाण्याकरता संत संगती आपल्या जीवनामध्ये ग्राह्य अशा स्वरूपाची. म्हणून आपल्याकरताच आपण काही थोडीफार साधना केली, काही सेवा केली, इतर काही देवाकडे मागण्यापेक्षा मागावं. देव वसे भगवान त्यांची घडावी संगती. पण कोण्या संताची संगती मागितली हे महत्वाचं आहे. तुकोबराय म्हणतात, भगवान तुमचं वास्तव्य ज्या साधूच्या चित्तामध्ये अखंड आहे. कुणाच्या चित्तात? भगवान तुमचं वास्तव्य ज्या साधूच्या चित्तामध्ये अखंड आहे, अशा साधूची माझ्या जीवनामध्ये घडावी. काय? त्यांचे घडावी संगती, त्यांचे घडावी देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते. त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्यांची घडावी संगती, हे ऐसे आवडते मला, ऐसे आवडते संत संगतीची मागणी केली का ग्राह्य अशा स्वरूपाची आहे. म्हणून कोण्या संताची? पुन्हा दुसरं प्रमाण सांगतो. अखंड जया तुझी प्रीती. तुकोबराय म्हणता, देवा ज्या साधूला तुझी अखंड प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझवानाने कंटाळा पडून राहीन तये ठाई. उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझे आनगा विठोबा. तुझी शपथ घेऊन सांगतो, पुन्हा काही मागणार नाही, पुन्हा काही करणार नाही. पडून राहीन तये ठाई. उगाच संताची. पण कोण्या संताच्या पायी उगाच पडून राहीन? तर अखंड जया तुझी. देव वसे त्यांची घडावी संगती. संत संगती ग्राह्य अशा स्वरूपाची आहे. चला दुसरी संगती सांगतो थोडक्यात तुम्हाला. सत्संगती ग्राह्य आहे म्हणून तिची मागणी केली. कुसंगती जीवनामध्ये त्याज्य. कोणती संगती? कुसंगती म्हणजे त्याला दुर्जनाची, दुष्टाची, खळाची, वाईटाची संगती म्हणतात. त्या संगतीचा काय करावा जीवनामध्ये? त्याग करावा. का करावा त्याग? ती संगती आपल्या जीवनामध्ये घातक असते. कोणाची? दुर्जनाची, दुष्टाची संगती आपल्या जीवनामध्ये कशी आहे? घातक. किती घातक आहे बघा. संगती घातक, त्याचे ऐकलेले विचार सुद्धा घातक, आणि दुर्जन माणसाचं खाल्लेलं अन्न सुद्धा घातक. तुम्हाला तिन्ही गोष्टी सांगतो. संगती घातक दुर्जनाची, विचार ऐकलेले घातक, आणि खाल्लेलं त्याचं अन्न घातक. कसं बघा. दुर्जन दुष्ट माणसाच्या संगतीत आपला जर 6 महिने मुलगा ठेवला, किती महिने?
तर काय हरिपाठ पाठ करून येईल का? गीता पाठ करील का? मग काय करील तो? त्याच्याकडे जो गुण आहे तो याला लागन ना. जुने आपल्या माणसाची मन आहे, ढवळ्या शेजारी असं काहीतरी म्हणायचे. ढवळ्या शेजारी वान नाही पण गुण लागला. हा काय का लागला तो गुण? संगती आहे ना, गाथ्यात प्रमाण आलं त्याचं. चोराचे संगती होय तैसी बुद्धी, चोराचे संगती होय तैसी बुद्धी, चोराचे संगती होय तैसी बुद्धी, चोराचे संगती होय तैसी बुद्धी. एकता जी चिंधी मन धावे, एकता चिंधी मन धावे, चोराचे संगती होय तैसी बुद्धी, चोराचे संगती होय तैसी बुद्धी, चोराचे संगती होय तैसी बुद्धी, चोराचे संगती होय तैसी बुद्धी. संगतीचा काय परिणाम असतो? महाराज म्हटले चोराचे संगती होय तैसी बुद्धी, कैसी देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीत मनुष्य राहिला तर तुकोबराय म्हटले एखाद्याची चिंधी पडलेली पाहिली तरी त्या चिंधीव त्याचं मन धावतं. हा संगतीचा परिणाम आहे. किंवा नाथ महाराज म्हणतात खाळाची संगती उपयोगाची नये, आपणा अपाय त्याचे संगे. म्हणून चांगले चांगले माणसं दुर्जन माणसाच्या संगतीने अधोगतीला गेली. विढाला इथं महाराज म्हटले आपणा अपाय त्याचे संगे. आपल्याला संगती जरी घडली तर आपल्याला दोष लागला कोणामुळं? आपणा अपाय त्याचे संगे. त्यापेक्षा महाराजांनी एक उदाहरण दिलं, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. बघा हिरा एवढा कठीण आहे. किती कठीण आहे? त्याची परीक्षा केली हिऱ्याची. हिरा पाहिलाय का? हिरा पाहिलाय का? आता हिरा काही वार करायच्या पाण्यात आणि भाग्यातही येणार. हिरा कसा वार करायला भेटन बघायला? हिरा नाही बघितला पण हिरा नावाचा माणूस तर पाहिला असेल. माणसं म्हणतात आमच्या गावात एवढा आहे हिरा असला. चला द्या सोडून. हिरा नावाचं रत्न आहे. काय? तो इतका कठीण आहे. आयरन असते ना ती घिसाड्याकडे लोक लवर परत लोखंड तापलेलं त्याची काय होते? एवढे कठीण आहे ना ती. आणि वरून काय असतो? घन असतो. त्याची परीक्षा केली. त्या आयरनीव जर हिरा ठेवला आणि वरून जर घनाचा ठोका मारला, एक तर तो हिरा आयरनीत घुसतो, नाही तर घनात घुसतो पण फुटत. एवढा कठीण आहे. कोण? हिरा. आणि जर तुम्हाला याच्यावर काही शंका वाटत असली तर तुम्ही हिरा घेऊन या. मी कुठून आयरन आणि घन घेऊन येतो. आपण उद्याच्याला बघू, प्रयोग करू. प्रमाण गाथ्यात आलंय त्याचा विश्वास ठेवला पाहिजे. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. एवढा कठीण असलेला कोण? हिरा. पण त्याला जर स्पर्श झाला कोणाचा? ढेकणाचा. नुसता चिकटला त्याला, अंगाला अंग जरी घासलं त्याचं गर्दीत चालल्यावानी, तरी त्याचं पाणी होतं. कुणाचं? बघा काय किमतीचा, काय मोलाचा, काय दर्जेदार पाणेदार माणूस. पण वाईट माणसाच्या संगतीत गेला की मात्र होत असतं. हे उदाहरण दिलंय त्याला. हिरा ठेविता हिरणी, वाचे मारिता जो घनी. असा असलेला मोलाचा महत्वाचा हिरा. पण ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, तसं कुसंगे नाडला साधू. म्हणून दुष्टाची संगती घातक. मला इतकंच सांगायचंय. चला पुढं. दुष्टाचे ऐकलेले विचार सुद्धा, म्हणून विचार सुद्धा चांगल्या माणसाचे ऐकत जावा. आणि सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला आपण आपल्या कामामध्ये मग्न असतो, ते शेती काम असेल, दुकानदारी असेल, सर्व्हिस असेल, काय असेल,
पण त्याच्यातून थोडाफार मोकळा वेळ असतोच ना आपल्याकडं टाईमपासासाठी. मग टाईमपास ज्या वेळेला करायचा आहे त्यावेळेला सुद्धा सुज्ञ माणसाच्या जवळ जाऊन बसायचं असतं. 4 तरी शब्द महत्त्वाचे आपल्या जीवनामध्ये ऐकायला भेटत असतात. भांगऱ्या भुंगऱ्याच्या जवळ गप्पा मारीत बसायचं ते काय असलंच असतं भांगारान. त्याच्याजवळ आपण बसून काय पदरात पडन, तसलेच विचार पडतील ना. म्हणून विचारघातक असतात दुष्टाचे. बघा पुराण जर बघितलं, कौरवांनी विचार ऐकले. कुणाचे? शाब्बास. कुणाचे ऐकले? शकुनी मामाचे. शकुनी दुष्टाच्याच यादीतला आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक वेळा शिष्टाई केली, म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कुणाला? कौरवाला. अरे पांडव हे दुसरे नाहीत, पांडव हे दुसरे नाहीत, तुमचेच आहेत ना. तसे नियमाप्रमाणे अर्ध्या राज्याचे वाटे करीत. कोण आहेत? हा, तुम्ही एकाचे 100 आहेत आणि ते एकाचे किती आहेत? म्हणजे नियमाप्रमाणे ते अर्धे वाटे करीत. एक करा, नका अर्ध राज्य देऊ. तुम्ही लय मोठे आहेत ना, पण त्यांना 5 गावं तरी द्या ना. पण घमेंड होती कुणाला? दुर्योधनाला. घमेंड त्याला नव्हती. हे रोज संध्याकाळच्या डवचून देत होत. कोण? आणि डवासणारे गडीच सगळा गोंधळ करीत देत. बाकी जिरवी काय कोणाच्या मनात ध्यानात काय नसतं, पण डवसणारे गडी ना ते चैनच पडून देत नाही. असे आणि सगळ्या क्षेत्रात येते. राजकारणात आहेत, व्यवहारात आहेत, परमार्थात सुद्धा ते गडी आलेले आहेत. चला, शकुनीने अनेक वेळा तेच विचार सांगितले. भगवंतानी समजून सांगितलं, नाही ऐकलं त्यांनी. दुर्योधनाने एक सांगितलं, अर्ध राज्य नाही, 5 गावं नाही, सुईच्या टोकावर बसन एवढंही देत नाही आम्ही तुम्हाला. तुम्हाला जर पाहिजे असलं तर करा आमच्या बरोबर. काय त्याला माहिती होतं ही किती आहेत आम्ही. हा, ही घमेंड होती. पण सकाळ संध्याकाळ तो विचार सांगत होता ना. कोण? बघा. आणि त्या दुष्ट विचाराचा परिणाम असा झाला, माग दिवा लावायला बेन नाही राहिलं. कोणाचं? कौरवाचं. इतकी वाईट अवस्था झाली. कशाचा परिणाम आहे? वाईट विचाराचा परिणाम आहे. आलं लक्षात? म्हणजे दुष्टाचे विचार घातक, संगती घातक. आणि तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे त्याचं. मग तुम्ही म्हणणार अन्न कसं काय घातक? अन्न हे कसलं ब्रह्म आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण आहे कोणाचं? हा, हे महत्वाचं आहे. कशावरून? तुम्हाला पटवून देतो. पुराण बघा तुम्ही. बघा, शकुनीचे विचार ऐकूनच कौरव पांडवाचं दूतकर्म चालू झालं. आणि त्या दूतकर्मामध्ये पांडव हरले. पांडव काय झाले? हरले. दूतकर्मामध्ये पांडव हरले. राज्य गेलं. बघा, राज्य गेलं तेवढ्या थांबले नाही. स्वतःही हरले. किती जण? बघा. आणि जास्त बेचैन झालेली माणसं पुन्हा कोणत्या थराला जातील? बघा, एखाद्या व्यसनात, वाईट वर्तन करण्यात, त्याचं जर प्रपंचाचं झालं काय. हा, आणि आपण जर सांगितलं अरे अजून तरी वेळ गेलेली, ठीक आहे असू दे, काय झालंय ते जाऊ दे, पण अजून तरी सुधर, अजून काय 10-5 एकर आहे ती केली तरी तुझं. हा, पण आपलं पटत नाही ना. त्याला वाटतं आणखी मी काहीतरी वेगळं करीनच याच्यातून. हा, मग काहीच करीत नाहीत, जास्त खड्यात जातं ते. आलं का ध्यानात? तसं राज्य गेलं, स्वतःही हरले. बेचैन झालेले पांडव बघा कुठल्या थराला गेले. पुन्हा डावा मांडायला काहीच नव्हतं तर पत्नी मांडली. काय मांडली? द्रौपदी मांडली डावाव. मी म्हणतो अजून जुगार खेळणारी ह्या शेपला आली नाही तर म्हणजे अजून आपले खेळणारी गडी बरेच आहेत म्हणायचं. हा, एवढे खालच्या थराला गेले. द्रौपदी डावाव मांडली, पण डाव उलटे पडत गेले. द्रौपदी सुद्धा डावात त्यांनी जिंकली. ऐका, आणि जिंकल्यानंतर दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, जा आपण तिला डावामध्ये जिंकलंय, आजपासून ती आपली दासी आहे. कोण आहे ती? दासी आहे. आणि आपण जसं ठेवावं तसंच तिने राहिलं पाहिजे. जा घेऊन ये तिला. आता दुर्योधन जा म्हटल्यावर दुःशासन नाही म्हणेल का? ही आंधळ्या धृतराष्ट्राची सगळी धची बाराखडी. दुर्योधन दुःशासन जा म्हटलं की निघालास तो. तिथं गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं, चल आजपासून तू आमची कोण आहे? हा, तुला नेण्याकरता मी आलोय. तिने अनेक प्रश्न केले त्याला.
पुन्हा हात जोडून सांगितलं, भाऊजी मी एक स्त्री आहे. मी कोण आहे? मला सभेमध्ये नेणं उचित नाही. मी एक आबला आहे. याही पेक्षा मी रजस्वाला आहे. मला सभेमध्ये नेणं उचित. हात जोडून सांगत होती. पण दुष्टाला हात जोडून सांगितल्यावर कळतं ना. ऐका, तशी येत नाही तर केसाला धरून उडीत आणली. सभेमध्ये उभा आहे कोण? द्रौपदी. आणि त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, आपण जसं ठेवावं तसंच इथून पुढे तिने राहिलं पाहिजे. घे वस्त्र काढून. तिच्यावर तो वस्त्र हरणाचा प्रसंग आहे. आपण कथावाक नेहमी ऐकलेली. मला मुद्दा हा सांगायचा आहे. वस्त्र हरणाचा प्रसंग आहे त्या द्रौपदीवर. त्यावेळेला त्या द्रौपदीने पाहिलं की एवढी मोठी सभा भरली की या सभेमध्ये 4 तरी कुणी शहाणे असतील असं वाटलं होतं. एवढी मोठी सभा आहे म्हटल्यावर 4 तरी शहाणे. पण तिने चौखट ज्या वेळेला फिरून पाहिलं तिच्यावर तो वस्त्र हरणाचा प्रसंग आहे. सभेमध्ये फिरून पाहिलं, जे जे शहाणे होते ते शहाणे सगळे आणि ऐका, बऱ्याच वेळेला आपण सुद्धा गावात एखाद्याचा वादविवाद झाला तर 4 शहाणी माणसं मिटवायला नेतो का नाही? इकडं नाही नेत. कोणाचं शेजाऱ्याचं झालं, भाऊबंदात झालं, कशाचंही झालं तर 4 शहाणी माणसं गावात येतात ना. आणि त्या 4 शहाण्या माणसांनी एक निर्णय घ्यायचा असतो. तो जवळचा आहे का लांबचा आहे, नात्यातला आहे का मित्रत्वातला आहे, हे पाहायचं नसतं. खऱ्याला खरं म्हणण्याची जर आपल्यात धमक असली तर तिथंच न्याय निवाडा करायला गेलं पाहिजे. नाही तर आपली घरी काशी केलेली सुद्धा चांगली असते. का ते सांगतो. जर आपल्याला खरं दिसतंय आणि ते खरं दिसून सुद्धा जर आपल्या एखादा दोस्ताची चूक आहे बुवा तरी आपण म्हणतो आहे ते बरोबर आहे, पण हे मग तू घरी मर ना. त्याचा दोष पुढं जर काही घडलं तर त्याचा दोष आपल्याला लागत असो असं धर्मशास्त्र आहे. मग आपल्याच्याने जर खरं बोलण्याची धमक नसली तर सांगावं मला काही वेळ, तुमचं. आणि तिथं गेलं जर स्पष्ट बोलण्याची भूमिका असली तरच गेलं. हे धर्मशास्त्र आहे. नाही तर आपल्याला दोष लागतो. पुढं जर काही घडलं, योग्य आपण निर्णय नाही दिला तर त्याचा दोष आपल्याला लागत असतो. मग दोष नको लागायचा तर आपलं घरी राहा. तिथं बोलायचं असलं तर जवळचं असो नाही तर लांबचं असं, जे योग्य आहे ते बोलायची. आलं ध्यानात. पण त्या सभेमध्ये जे जे शहाणे होते ते सगळे खाली पाहत होते. पण त्या द्रौपदीने विचार केला, या सभेत काही कुणी शहाणं दिसत. ज्या अर्थी कुणी बोलत नाही त्या अर्थी इथं कुणी शहाणं दिसत. पुन्हा तिने विचार केला, त्या सभेच्या बाजूला स्वतःचे धिप्पाड पती होते. किती? तिला वाटलं पत्नी या नात्याने माझं ते तरी रक्षण करतील. पण ते हारलेले होते ना डावात, त्याच्यामुळं मध्ये यायचा रोल. मग ज्या वेळेला शहाणही कुणी नाही, आपले पती आपलं रक्षण करू शकत नाही, त्यावेळेला तिने स्वतःच्या बाहुबलाने स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला काही काळ. पण अनेक पुरुषाच्या समोर एक स्त्री काय करू शकते? काही करू शकत. पण ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की मी माझं स्वतः आता रक्षण करू शकत, असं ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं त्यावेळेला तिने आर्तस्वरात धावा केला. कुणाचा? कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला. वा गुरुजी, सुंदर. टाळे वाजवा एकदा गुरुजीला. असं कधीतरी 1-2 महिन्यांनी एखादी व्यक्ती भेटते बुवा. नाही तर आपण एक म्हणलं का ते दुसरंच दाबीत आहे, तिसरंच. म्हणजे आपल्या पुढं म्हणायचं ध्यानातलं जात आहे. असं होतंय ते. काय धावा केला. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. बघा, भगवंताचा तिने धावा केला आणि भगवान एवढे वेगात निघाले. भगवंताचं वाहन काय? गरुड वाहने. तोही कमी पडला वेग. त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे. द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाचा वेगही कमी वाटला, त्यालाही मागं टाकलं. भगवान तेवढ्या वेगात धावत आले. तिथं आल्यानंतर विचारलं, का धावा केला, कशा करता? तिने झालेला सगळा प्रसंग सांगितला.
आता बऱ्याच वेळेला कधी कधी कीर्तन प्रवचनात आपली महाराज मंडळी सांगतात की त्या संकट समयी भगवंताने तिला काय पुरवले असं तुमच्या ऐकण्यात. हा पण ऐका पुढचं मला वेगळं सांगायचंय. वस्त्र पुरवले म्हणजे पहिली साडी उडून घेतल्यावी दुसरी दिली का? ही येवला पैठणी घे बाई, ही पैठणची पैठणी घे बाई, अशा दिले का? ऐका, वस्त्र पुरवले नाही का? भगवंताला माहिती ती काही घरात नाही, सब येते. बरं पहिली साडी ओढली तर दुसरी तिच्या हातात द्यायला आणि तिला नेसायला वेळ आहे का? तो भगवान आहे, ती भगवंताची भक्त आहे. कोण? भगवंताने विचार केला तिला जर मी साड्या पुरवल्या, पहिली साडी ओढल्यानंतर दुसरी साडी नेसूस तर माझी द्रौपदी थोडी तरी कुठं उघडी दिसेल आणि तेवढंही मला सहन होत. म्हणून वस्त्र नाही पुरवली, नेसती लुगडी स्वये जहाला असं प्रमाणे. वस्त्रच भगवान बनला, वस्त्र नाही पुरवले. हे प्रमाण सांगते. नेसती लुगडी स्वये जहाला किंवा कौरवी पंचाळी सभे माझी आणली वस्त्र हरणी वस्त्रे कैसी झाली माऊली वस्त्र हरणी वस्त्रे कैसी झाली माऊली कौरवी पंचाळी वस्त्र हरण वस्त्र झाली मामुली वस्त्र हरण वस्त्र कशी झाली मामुली. प्रमाण सांगते, मी थोडंच सांगतोय. कौरवी पंचाळी सभे माझी आणली वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. भगवानच वस्त्र बनला, वस्त्र नाही पुरवली. किंवा कबीरांचं दुसरं प्रमाण असं सांगते, साडी बीच नारी थी का नारी बीच साडी थी. साडी मध्ये द्रौपदी का द्रौपदी मध्ये साडी या आंधळ्याच्या 100 गाबड्याला मेळ नाही लागला. बघा, पहिली साडी ओढली तर आज दुसरी शिल्लक आहे, दुसरी ओढली तर तिसरी, तिसरी ओढली तर चौथी. अहो ढीग लागला होता. काय लागला होता? शेवटी पितांबर हाताला आला. काय हाताला आला? आणि पितांबर हाताला आल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, दुःशासना थांब, हात लावू नको त्या पितांबराला. हा पितांबर दुसऱ्या तिसऱ्याचा नाही, कोणाचा आहे? आणि जर त्या पितांबराला हात लावला तर तो आपल्याला सगळ्याला जाळून भस्म करून टाकेल. तो वस्त्र हरणाचा प्रसंग तिथेच थांबला. इथं अंडरलाईन करा, मला इथपर्यंतच कथा सांगायची होती. या थोडंसं महाभारतात आले का? थोडा वेळ महाभारतात या, पुन्हा तुम्हाला भारतात आणूनच सोडून देतो आणि मगच निघून जातो मी इथून. चला, महाभारतीय युद्धाला सुरुवात. पहिल्याच दिवशी कौरवाच्या बाजूने सेनापती पद म्हणून भीष्माचार्यांचं नाव घोषित केलं. कोणाचं? कोणाच्या बाजूने? कौरवाच्या बाजूने. किती दिवसाकरता? 7 दिवसाकरता पहिल्यांदा युद्धाच्या त्यांना सेनापती केलं. युद्ध सुरू झालं. पहिल्याच दिवशी रणशिंग फुंकलं, रणवाद्य वाजू लागले आणि युद्ध सुरुवात. आणि ती युद्धाची पद्धत होती, दोन्ही सैन्य समोर येणार, रणवाद्य वाजणार आणि मग सुरू म्हटलं की सुरू, नाही तर ते गाळे तवरच येऊन ह्यानी काठी टाकली डोक्यात, असं नव्हतं ते. त्याला धर्मयुद्ध म्हणतात. युद्ध सुरू झालं, सूर्य अस्ताला गेला की युद्ध थांबायचं. ज्यांनी त्यांनी आपापल्या शिबिरात, छावणीत, काय म्हणायचं तुम्हाला, जायचं. असा क्रम चालू झाला. एका मागं एक दिवस गेला, 5 दिवस गेले. किती दिवस? 5व्याही दिवशी सूर्य अस्ताला गेला, युद्ध थांबलं. आपापल्या शिबिरामध्ये आपले आपले सैन्य घेऊन गेले. आणि 5व्या दिवशी दुर्योधनाने सांगितलं, पितामह म्हणजे भीष्माचार्यांना म्हणतोय, नेमकं चाललंय काय? म्हटले काय? युद्ध. अहो युद्ध चाललंय हे माहिती आहे, पण रोज युद्धामध्ये आपले शेकडो सैन्य मारतात. त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना, युद्ध म्हटल्यानंतर जीवितहानी ही होतच. दुर्योधन म्हणतो, ते मलाही मान्य आहे ना, युद्धात जीवितहानी होतच असती, पण आपलीच का? आपले रोज शेकडो मारतात, त्यांचे निदान 5-25 तरी.
त्याच्यामुळं मला तुमच्याबद्दलच थोडीशी कसं काय, तुम्ही राहता आमच्याकडं, खाता आमचं, युद्ध आमच्या बाजूने करता, पण मला वाटतं तुम्ही हित तर त्यांचं इच्छित नाही ना. कोणाचं? त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, हे माझ्या पिंडात, हे माझ्या रक्तात नाही. हे पुढं लोक येतील, हे लोक पुढं जन्माला येतील, राहतील एका बरोबर, 15 दिवस खातील एकाचं, शेवटच्या रात्रीला हा, आणि दुसऱ्या दिवशी आणखी मन बदललं तर बटन तिसऱ्याचे दाबू शकतात. हे पुढे येतील, आता नाही सध्या. विठाला शक्य नाही माझ्याकडून, पण तो दुर्योधनच ना, त्याला काय भीष्माचार्याची उंची काय कळते. नको नको त्या शब्दामध्ये भीष्माचार्यावर त्याने तोंड सुख घेतलं, आणि एवढा दुर्योधन बोलल्यानंतर त्यांचाही क्रोध अनावर झाला. कोणाचा? भीष्माचार्यांचा. सांगितलं, दुर्योधना पुरे बस, आता काही बोलू नको, उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करून टाकतो, एकही पांडव या पृथ्वीवर ठेवत नाही. क्रोध अनावर झाला आणि प्रतिज्ञाच करून टाकली, उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव या पृथ्वीवर ठेवत निष्पांडवी पृथ्वी करून टाकतो. प्रतिज्ञा केली कुणी? हा, पण काही काही माणसं राग वैताग किंवा टेन्शन मध्ये बोलतात, पण बोलताना सुद्धा विचार केला. हा, हे महत्वाचं आहे बरं. हा, बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललं हे महत्वाचं आहे. बघा, निष्पांडवी पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा केली. दुसऱ्या दिवशी सूर्य उदय झाला, रणसिंग फुंकले, रणवाद्य वाजू लागले आणि युद्ध सुरू झालं. बघा, युद्ध सुरू झाल्यानंतर अर्जुनाच्या समोर लढत होते. कोण? भीष्माचार्य. कोणाच्या समोर? अर्जुनाच्या. अर्जुनही धनुर्धारी आहे, हा काही सामान्य. जेने संग्राम हरी जिंतीला, निवांत कवचाचा ठाव फोडिला, पवाडा तुवा केला गंधर्व्याची. अर्जुन म्हणजे सामान्य योद्धा नाही ना, त्याच्या समोर भीष्माचार्य लढतात. आणि लढत असताना बघा, भीष्माचार्यांचा एवढा क्रोध अनावर झाला, इकून अर्जुनाचा एक बाण सुटायचा तोपर्यंत त्यांचे 10 सुटायचे तिकून. बघा किती एवढा फरक होता. आणि अर्जुनाच्या रथावर सारथ्य पण कोण करते? हे काय सामान्य ड्रायव्हर नाही ना, तो योगेश्वर भगवान आहे. बरं, रथावर कोण आहे ध्वज धरून बसलेलं? मारुती आहेत ना. हे सामान्य तिकडे किती बी असले तर इकडे पावरबाज गडी आहेत ना. हो, ध्वजस्तंभावरी वानरू, जो का मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंधरू अर्जुनेसी, पायकू पाठीशी घातिला, आपण पुढा राहिला. योगेश्वर भगवान आहेत पुढं. आलं लक्षात? एवढे बाण सोडले भीष्माचार्याने, एवढे बाण सोडले, कधीतरी एखादा जायचा याचा. कोण असा? अहो, भीष्माचार्याने एवढे बाण सोडले, एवढे बाण सोडले, त्या बाणाचा आकाशात मंडप तयार झाला. एवढे बाण सोडले, शेवटी कधीतरी एखादा जात होता, तोही बंद पडला. कुणाचा? आणि भगवंताने विचार केला, कधी कधी तो सोडित होता, कमून बंद पडलंय म्हणून मागं पाहिलं तर तो खाली मूर्छित होऊन पडला होता. कोण? रथावरून खाली मूर्छित होऊन पडलेला अर्जुन पाहिला. भगवंतालाही सहन झालं नाही. भगवंताने रथावरून खाली उडी मारली आणि दुसऱ्या एका रथाचं मोडलेलं एक चाक पडलेलं होतं तिथं. भगवान पळतच गेले, त्या रथाचं चाक उचललं आणि भीष्माचार्यावर फेकलं. भीष्माचार्यावर ते चाक फेकल्याबरोबर भीष्माचार्य तिकून ओरडले, कृष्णा, अरे तुझी काय प्रतिज्ञा होती? मी शस्त्र हातात धरणार नाही. कृष्णा, तुझी प्रतिज्ञा मोडली. भगवान म्हटले, मोडली तर मोडली. का? भीष्म पण केलं खरं, धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले. कृष्णा, तुझी प्रतिज्ञा
मोडली. भगवान म्हटले मोडली तर मोडली. कोणा करता? भगवंताची प्रतिज्ञा होती मी शस्त्र युद्धात हातात धरणार, पण मोडली प्रतिज्ञा. कोणा करता? हा. आता तो कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे. कितवा दिवस आहे? हा. गेला ना दिवस शास्ताला, मावळला, युद्ध नाही झाली निष्पांडवी पृथ्वी त्या दिवशी बघा. आणि 7वा दिवस उजडला आणि 7व्या दिवशी प्रकार वेगळा घडला. काय? भीष्माचार्य शरपंजरी पडले. अर्जुनाचे बाण लागून 7व्या दिवशी शरपंजरी पडले. खाली पडलेले भीष्माचार्य उचलले आणि त्यांच्या शिबिरात घेऊन गेले. पुन्हा सूर्यास्ताला गेला. युद्ध थांबलं. पांडवाचं सर्व सैन्य त्यांच्या शिबिरात गेले, कौरवाचं त्यांच्या गेले. आणि प्रत्येक जण आपापल्या शिबिरात जाऊन जरा शांत झाले. त्यावेळेला भगवंतांनी धर्मराजाला बोलवलं. धर्मा, ए राजा. काय भगवान? चला म्हटले. कुठं? चला म्हटले भीष्माचार्याला भेटायला. बघा आता भगवान चला म्हटल्यानंतर धर्मराज, 5 पांडव, द्रौपदी लगेच निघाले ना. आता देव चला म्हटल्यावर काय, असे 7 जण मिळून निघाले. किती जण? 5 पांडव, द्रौपदी आणि भगवान. कोणाला भेटायला निघालेत? भीष्माचार्याला. ऐका, भीष्माचार्य लढले कोण्या बाजूने? कौरवाच्या बाजूने. कोणाला संपवायला? आणि त्यांना भेटायला गेलेत. कोण? याला भारतीय धर्मयुद्ध म्हणतात. आपल्यात आणि त्यांच्यात एवढा फरक आहे. ज्यांनी संपवण्याची प्रतिज्ञा केली, जे आपल्या अबुजेट बाजूने युद्धात लढले, मतदानात नाही, युद्धात लढले, तरी शेवट भेटायला कोण गेले? पांडव गेले ना. आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे. बघा, आपण जर एखाद्याच्या वस्तीवर एखाद्याचं म्हातारं जरा शेवट, काय म्हणता तुम्ही त्याला, शेवटच्याच घटका मोजतोय बुवा. आपण जर एखाद्याला म्हटलं अहो चला येऊ जरा त्यांच्या वस्तीहून जाऊन, म्हातारा जरा आता जारचे सगळेच भेटून आले, चला आपणही. तो म्हणतो मला नाही यायचं. तुम्हाला जायचं असलं तर? का बरं? त्या घराने आपलं ग्रामपंचायतला काम नाही केलेलं. बघा एवढी हलकट अवलाद आहे. ग्रामपंचायतला मतदान नाही केलं तर हे भेटायला जात नाही. अरे ते डायरेक्ट संपवण्याकरता त्या बाजूने लढले तरी भेटायला गेलेत. म्हणून नीट आहे का, ज्याला ओरिजिनल राजकारण करायचं, ओरिजिनल, त्यांनी सुद्धा पुराण ऐकायचं असतं. त्यांनी पुराण, ओरिजिनल ज्याला राजकारण करायचं त्यांनी पुराण ऐकायचं असतं. ज्याला ओरिजिनल नुसता प्रपंचच करायचा आहे, नुसता प्रपंच, दुसरं काहीच करायचं नाही, त्यांनी सुद्धा पुराण ऐकायचं. आणि ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचा त्यांनी बी पुराण ऐकायचं असतं. म्हणून त्या युद्धाला भारतीय धर्मयुद्ध म्हटलं. गेले भेटायला. आता भीष्माचार्य ते पडलेले असे बाणा खालून वरून सगळे घुसलेले आहेत. काय बाण गेल्यानंतर असं पडलेले होते ते. भगवान जवळ गेले आणि भगवंताने जाऊन त्यांना केला काय. आणि जसं भगवंताला पाहिलं पडलेल्या जागेवर भीष्माचार्याने, समाधान वाटलं एका बाजूने, की जो कोणाच्या स्वप्नातही येत नाही शेवटच्या क्षणात, योगी याचे ध्यानी ध्याता, तो स्वतःहून मला भेटायला आलाय. एका बाजूने समाधान वाटलं. भगवंतांनी नमस्कार केला आणि भगवान बाजूला गेले. लगेच 5 पांडव आणि द्रौपदी त्यांनी डायरेक्ट जाऊन घेतलं त्यांचं काय. जसं पांडवांनी दर्शन घेतलं त्या टायमाला खरा पश्चाताप झाला म्हाताऱ्याला. अरे 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 अरे, ज्यांना संपवण्याकरता मी कौरवाच्या बाजूने लढलो, निष्पांडवी पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा केली, आणि तेच पांडव शेवटच्या क्षणात मला भेटायला आलेत. एका बाजूने दुःख होत होतं आणि एका बाजूने असं समाधान वाटत होतं की पांडव धर्माचं आचरण करतात. एक अंतकरण सांगत होतं. दर्शन करून बाजूला झाल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात, धर्मा, ए राजा बैस, ये जवळ. का बरं? त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात, धर्मा, अरे मी तर आता जाणारच आहे, मी तर आता जाणारच आहे, पण जाता जाता आता तुला धर्माची नीती सांगून जातो. काय म्हटले? जाता जाता आता तुला धर्माची नीती सांगून जातो. हे वाक्य मुखातून त्यांच्या बाहेर पडलं. तिथं द्रौपदी जवळच होती. ती लगेच हसू लागली. ती हसली. कोण? त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी तू का हसली? त्यावेळेला तिने सांगितलं, काही कारण नाही, मी उगीच हसले. भीष्माचार्य म्हणतात, उगीच हसणाऱ्यातली तू का हसली सांग. तरी द्रौपदी म्हणते, पितामह काही नाही, मी उगीच हसले होते. भीष्माचार्य म्हणतात, उगीच हसणाऱ्यातली तू. आणि तसली का द्रौपदी? माहेरी गेली तरी सासरी गेली तरी हसली. कधी येडीला माहेर आणि सासर सारखं, धोरणच नाही तिला.
मी म्हणतो माहेरात कशी राहिली तरी जमनबाई, पण सासरी गेल्यावर तर चापून चुपून राहिलं पाहिजे, हा नेम आहे ना. पण येडीला माहेर आणि सासर सारखंच. तसली आहे का द्रौपदी? तसली आहे का? नाही. भीष्माचार्य म्हणतात त्याच्यातली नाही. तू का हसली सांग. त्यावेळेला तिने का हसली त्याचं कारण सांगितलं. पितामह, धर्मराजाला धर्माची नीती सांगण्याची ही सद्बुद्धी तुम्हाला झाली कशी, का बरं? त्यावेळेला तिने कारण सांगितलं. एका सभेमध्ये एका स्त्रीचं, एका अबलेचं आपल्या डोळ्यासमोर वस्त्रहरण झालं. त्यावेळेला तुम्ही बाल्यावस्थेत नव्हता, अज्ञानी नव्हता. त्यावेळेला तुम्हाला धर्माची नीती कळत नव्हती का? आणि आज तुम्हाला ही सद्बुद्धी झाली म्हणून हसली का तू? हो. भीष्माचार्य म्हणतात, पुरी तुझं हसणं सुद्धा योग्य आहे. तुझं हसणं सुद्धा ऐक द्रौपदी. अगं त्यावेळेला मी बाल्यावस्थेत नव्हतो, त्याही वेळेला मला धर्म कळत होता, धर्माची नीती कळत होती. पण त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी तशी बनली होती. माझी बुद्धी तशी बनली होती म्हणून मी योग्य निर्णय देऊ शकलो. तिने पुन्हा प्रश्न केलाय. मग द्रौपदी म्हणते त्यावेळेला त्याचं अन्न खाल्ल्यामुळं तुमची बुद्धी तशी बनली होती. आज तुम्हाला सद्बुद्धी का झाली धर्माची नीती सांगण्याची? त्याचं कारण महत्वाचं आहे पुढं. आज सद्बुद्धी का झाली? भीष्माचार्य म्हणतात त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाऊन या शरीरात निर्माण झालेलं जे रक्त होतं, या 7 दिवसाच्या युद्धामध्ये या धनुर्धारी अर्जुनाचे बाण लागून ते पूर्ण रक्त खाली सांडलंय. आणि आता नीती सांगण्याकरता जो शिल्लक राहिलाय तो निष्कलंक भीष्म आहे. म्हणून मला सद्बुद्धी झाली. विठाला मला सांगा, भीष्माचार्य म्हणजे हबप? भीष्माचार्य म्हणजे हबप? भीष्माचार्य म्हणजे रामायणाचार्य, भागवताचार्य, शास्त्री, महंत, मठाधिपती, गडकरी, फडकरी असल्या बोगस पत्रिकेतल्या पदव्यातला गडी नाही. ते लक्षात ठेवा. पावर सामान्य नाही. आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन केलंय. कुणी? लग्न केलं नाही म्हणजे तेवढ्या ब्रह्मचारी नाही. आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन केलंय. आतापर्यंत सगळे बाप असेत तुम्ही की प्रत्येक बापाने आपल्या मुलाचं करून दिलंय. काय? बरोबर ना? प्रत्येक बापाने आपल्या मुलाचं करून दिलंय. काय? पण जगाच्या पाठीवर एकच मुलगा असा झाला की स्वतःचं आयुष्य बापाला दिलंय आणि बापाचं दुसरं करून दिलंय. काय? असं आहे ते. आता जर एखादा पोरगा म्हणे माझंच दुकान लागा ना, तू डबल कुठं हाणतो? हो, हा माझीच व्हायची पंचायत, तू पहिली असून दुसरी. आणि ब्रह्मचारी का राहिले त्याचं कारण सांगतो. कारण पिताश्रीचं दुसरं करायचंय. काय? लग्न. पण ज्यांची मुलगी करायची होती त्यांनी सांगितलं हा पहिलीचा आहे. कोण? मग थोरला म्हटल्यावर मालक कोण राहील? राज्याचा, गादीचा, प्रपंचाचा मालक कोण? थोरलाच राहील ना. त्याच्यामुळे आपली पोरगीची यांना द्यायची. मग अडचण बापाची झाली. पुन्हा भीष्माचार्याने सांगितलं मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, म्हणजे राज्याचा आणि गादीचा आणि मालकीचा संबंध राहणार नाही, उलट माझं आयुष्य देतोय. अशी पावर आहे. आणि दुसरी पावर सांगतो त्यांची, एका क्षणात या विश्वाचा नाश करण्याची पावर आहे. कुणात? मी म्हणत नाही, ज्ञानेश्वरी सांगते. एक एकाचे निमनो व्यापारे हे विश्वाची होय संवरे. ही पावर आहे भीष्माचार्यात. पण एवढी मोठी पावर असलेल्यांना सुद्धा दुष्टाच्या अन्नाने सोडलं. आपल्यात हरिपाठ नीट पाठ नाही, काकडात चुकतोय. दिंडीत गेला तर बिगर बिसीचाच माघारी आला. आणि कुणी फोन केला की येतो, हा हा आलो मी तिथं हवेला येतो. कुठं येऊ? हा ये तिथंच आज खाणू. कुणाचं फोन केल्यावर कुणाचं खातोय ही नरकात जायची व्यवस्था आहे. उद्धार बिद्धार ही पेंड नाही. कसा कुणाचंही कसलंही खाऊन उद्धार होत असतो का? मग लय झालं तर श्राद्धांजलीवाली गडी फक्त म्हणते वैकुंठवासी. कोण म्हणते? काही इकडे नाही वाट श्राद्धांजली. आता श्राद्धांजली वाहणाऱ्या गाड्याचं मला कधी कधी लय हसू येतं दाव्याला गेलो. जो पिऊन 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 ज्याचा लिव्हर फुटून मेला तरी श्राद्धांजली वाहणारे गडी म्हणतात एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व. हा. आणि भगवंतानी आपल्या जवळ जागा देऊ. लिव्हर फुटलेला आईचा कुठाला
तुला डोकं फिक आहे का? लिव्हर फुटलेले गडी देवाजवळ घालतो म्हणले, आमच्या वार करायला जागा तरी ठेवते ना का ते? बरं त्यांची मॅजॉरिटी जास्त आहे आमच्यापेक्षा. विठाला कारण आपल्यात खऱ्याला खरं म्हणण्याची धमक. हा, आमच्या भागातलं एक आमदार आहे बघा, ते साहेबराव नाना दरेकर पहिले आमदार होते. ते म्हणजे पहिलं भाजप शिवसेनेचं सरकार झालं ना, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते अपक्ष निवडून आले. ते दरेकर नाना त्यांच्यात होते. ते नानाच आमच्या तसंच स्पष्ट बोलणं असतं. श्राद्धांजली व्हायला असू का लग्नात आशीर्वाद द्यायला असू, उशीर झाला ना लग्नाला की ते काहीतरी म्हणणारच. म्हणजे मागं पुढं ते बरं ते काय भ्याव नाही. मग आता वयाने जास्त आहे ते बोलणारच काहीतरी म्हणणार. एवढा टाईम उशीर झाल्या म्हणल्या पुढचं मला काही सांगता यायचं नाही बघ, यांचं पुढं काय होईल ते असं बोलत. आणि एखादा खरंच विचित्र असला आणि तो जर 10व्यात नाना जर उठलं ना, ते नाना म्हणा ते लय पहिल्यापासून विचित्राच होता, ते 10व्यात म्हणणार, ते मागं पुढं नाही. आणि काही काही गाड्यांचं असं आहे, ती कुणाला दुखवायचं, पिऊन मेला असला तरी नाही. सात्विक व्यक्तिमत्व होतं. हा, ते गेलं म्हणजे गावचं छत्रच हरवलं. अरे गावचं छत्र नाही हरवलं, त्याच्यामुळं 10वीच गडी लागण झाली. हा, म्हणजे हे असा तोंड चोपडेपणा करायचा काहींना नाद असतो. विठाला मी कशा करता सांगतोय. भीष्माचार्य म्हणजे सामान्य आसामी नाही ना. एवढ्या मोठ्या महात्म्याला सुद्धा दुष्टाच्या अन्नाने सोडलं नाही, म्हणून त्या अन्नात दोष असतो. अन्न घातक, त्याचे विचार घातक, त्याची संगती. म्हणून शास्त्रांनी संतांनी सांगितलं त्या संगतीचाच करा. काय त्यागच करून टाकला त्या दुष्टाच्या संगतीचा. म्हणजे संगती घडणार नाही, त्याचे विचार ऐकायचा परिणाम होणार नाही आणि त्याचा खायचा समन येणार नाही. संत संगती प्रयत्नपूर्वक करायची आणि दुष्टाची संगती प्रयत्नपूर्वक टाळायची. आली आता तिसरी संगती, विसंगती. कोणती संगती? ही प्रत्येकाच्या प्रारब्धवशाने आलेली. आता कोणाचं किती सात्विक कुटुंब असलं, पारमार्थिक असलं, सज्जन असलं, तरी प्रत्येक कुटुंबात थोडे तरी मतभेद काहीकडे नसतात, असतात. कुणाचं कसलंही कुटुंब असू द्या. काही कुटुंबामध्ये बाकीचे सगळे प्रेमाने असतात, पण भावाभावाचं काही जमत. काही कुटुंबात बाकीच्या सगळ्याचं जमत, तर जावाचं जमत. काही कुटुंबात सासू सुनाचं जमत नाही. काही कुटुंबात बाप लेकाचं जमत नाही. आणि काही कुटुंबात पती पत्नीचं जमत. आता याला काय करावं? पर्याय याला काय करणार आहे? हे काही प्रयत्नपूर्वक ह्या सगळ्याची संगती केलेली नाही, प्रारब्धाने आली. बरं, आता दुष्टाच्या संगतीचा सांगितला करा. काय त्या करायला सांगितला. आता हे घरात थोडेफार मतभेद आहेत. आता यांना कुठं नेऊन घालावा? हिमालयात का आपण कुठं भंडारी डोंगराव जावा? काय करता येतं? काहीच करता येत नाही. मग त्याला पर्याय एकच सांगितला, हे असंच. हा, कोणी कोणाला म्हणून बघा, जर घरात कुटुंबात काही भावभावात जावात सासू सुनात जर थोडंफार काही झालं तर जवळचे 4 जुने शहाणे माणसं येतात आणि ते समजूत घालतात. अरे असं करून कुठं चालतंय का? अरे भांड्याला भांडं लागलं म्हणजे आवाज होतच असतो. दा म्हणल्याशिवाय गाडा चालत. अरे किती पाण्यात काठी टाकली म्हणजे पाणी काही, ह्या सगळ्या ओव्याप्रमाणे सांगत येतच ते. म्हणजे जुन्या माणसाला शास्त्र जरी माहीत नसलं तर त्यांना एक माहिती आहे, हे थोडंफार कुटुंबात होतच असतं. हे हा, याला कोणती संगती म्हणायचं? विसंगती. ही प्रारब्धवशाने आलेली ना, ती प्रयत्नपूर्वक केली नाही, तिचा त्याग करता येत नाही. मग हे मरेपर्यंत असंच दे धक्का कसं तरी चालवायचं असतं. ही प्रत्येकाच्या जीवनात थोडीफार विसंगती असती. पुराण पाहिलं तर उद्दालक ऋषी होऊन गेले. कोणते ऋषी? उद्दालक ऋषीच्या जीवनामध्ये ही संगती होती. कोणती? विसंगती. कशी होती बघा. उद्दालक ऋषी गुरुग्रही विद्याभ्यास करण्याकरता राहिले. आता त्यांचा बरेच काही गुरुबंधू मंडळी होती, बरेच गुरुग्रही राहिले, विद्याभ्यास केला आणि घरी निघून गेले जेथे. आता प्रत्येकाने घरी आल्यावर आपलं उरकून घेतलं. पण उद्दालक ऋषीने विचार केला, आपल्याला काय ही उपाधी नको. ते कोरांना भिक्षा मागायचे आणि स्वतः करून खायचे. आता ती गुरुबंधू मंडळी 4-6 महिन्यांनी भेटली. अहो म्हटले, महाराज आता तुम्ही मागून आणता, करून खाता. आता शरीर तुमचं बरं आहे म्हणून आता ठीक आहे, वय झाल्या उद्या तुमचं त्यापेक्षा आपलं. हा, आता ते म्हटले, माझं तर काही कुणी पाहिला नाही, मी एकटाच आहे.
कोण पाहिल? म्हटले आम्ही पाहतो. आता जोडीदाराचं असल्यामुळे त्यांनी पाहिली एक मुलगी, लग्नही लागलं, प्रपंच सुरू झाला. आता तिचं नाव होतं कर्कशा. काय नाव होतं? सगळा उलटा व्यवहार तिचा. कसा? महाराजांनी एक सांगितलं का त्याच्या विरोधात करणार. महाराजांनी जर सांगितलं ना उद्या सकाळी का आलाय मला लवकर लवकर, तर बाई 9 वाजता उठणारच नाही. काय करीन महाराज? आणि एखाद्या दिवशी संध्याकाळी झोपताना सांगितलं ना उद्या काही कार्यक्रम नाही, मला काही कुठं जायचं, त्या दिवशी बाई 4लाच उठणार. उठा की कवर पसरता. म्हणजे सगळा उलटा व्यवहार. अहो 6 महिन्यांनी जर महाराजाची तब्येत पहितली तर उद्बत्ती छाप झाली. अहो म्हटले तुम्ही मागून खात होते तेव्हा चमचमीत दिसत होते. अहो म्हटले काही पिढागाळ्यात घालून दिली. सगळा उलटा व्यवहार. जे सांगितलं त्याच्या विरुद्ध करते. बरं काही काय करणार रोज? अहो म्हटले महाराज एवढ्या दिवस तुम्ही कार्यक्रमाला बाहेर फिरता, एवढं कळत नाही का तुम्हाला? तुम्ही जे सांगितलं त्याच्या विरोधात करती ना, सांगतानाच विरोधात सांगत जा ना, म्हणजे स्वीकार करून ठेवी जाईन. एवढं सोपं आहे. त्याला काय ग्रंथ शिकावं लागतंय. बरोबर महाराजांनी तो बरोबर प्लॅन आखला. आपल्याला जे करून घ्यायचं का बोलताना त्याच्या विरोधात बोललं की बरोबर करायची ती. झालं कस तरी सुरळीत चालू झालं. पुढं पितृश्राद्धाचा पंधरवाडा आला. आता गावातलं रोज पितृचं अन्न आमंत्रण असायचं महाराजाला, रोज एकाच्या घरी. आता महाराजाच्या वडिलाची जी मिती होती श्राद्धाची 2 दिवस पुढं होती, पण त्यांच्या मंत्र लक्षात आला. आपण जर म्हणलं श्राद्ध घालायचं तर हे काय म्हणेन. त्याच्यामुळं महाराजांनी मंत्रच असा उच्चारला की आपले दादाची मिती 2 दिवसांनी आहे श्राद्धाची, पण आपल्याला काही श्राद्ध घालायचं पटतंय का? म्हणले काही रोज एकाचं खाऊन येतं आणि बापाचं श्राद्ध नाही घालीत. तुम्ही घाला नाही तर न घाला, मी घालीन. महाराज म्हटले ठीक आहे. महाराजाला तर घालायचंच होतं. महाराज म्हटले तुझी इच्छा आहे तर तू करू शकते, पण आपल्या सगळ्या गावात काय आमंत्रण द्यायचं? हे जवळचे आपले माळकरी भजनेच तेवढे बोलू, काय नाही चालणार. मी सगळ्या गावात सांगून सगळ्या गावात आमंत्रण सांगा सोड. आता महाराजाला तर सगळ्याला सांगायचं होतं. महाराज म्हटले बरं ठीक आहे, तू सांगितलंय सगळ्याला ठीक आहे, पण तुला स्वयंपाकाचं एकटीला शक्य? निदान आपल्या भाऊबंदातल्या आपल्या गल्लीतल्या तरी निदान 10-20 महिलाला काय गरज नाही. म्हटली एकटीच करीन. रातभर एकटीच आदवत बसली आखी रातभर. आता सकाळी 9-10 वाजता सगळी मंडळी आमंत्रण स्वीकारले दिलेले सगळे स्वीकारण्याकरता आले. आता ते महाराजांनी तो हे असतो ना पितूरच म्हणतात ना, त्याचे ते पाय वगैरे पुंजले, सगळं ती केलं आणि तो नैवेद्य घेतला. महाराज म्हटले मी गंगेत सोडून येतो जवळ नदीत. ते नाही चालणार म्हटली. तुमचे वडील होते पण माझे सासरे होते, मीच जाणार. तिने ताट घेतलं की निघाली. महाराज तिच्या मागं. आता पाऊस काळाचे दिवस, नदी तुडुंब भरून चाललेली. जवळ गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं बाई अलीकडंच गुडघितक्या पाण्यात सोड. नाही म्हटली मी मध्ये जाईन. आता मध्ये गेली. आता नदी फुल भरून चाललेली. आता मध्ये गेल्यावर काय 4-2 गटकाळ्या खाल्ल्या, लागली वरडायला. महाराज नदीच्या काठावच होते. महाराजांनी तिला तिथूनच टाटा केला. असा बुडाली मिली. महाराज म्हटले हिच्या तावडीतून एकदाचा सुटलो. पण महाराजांनी विचार केला ते कशी असली तरी देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने तिने आपलं पाणी ग्रहण केलंय. तिचा पुढचा विधी करणं हे आपलं. मग आता गंगेचं पात्र असं खाली वाहत चाललं होतं. महाराज बऱ्याच अंतरावर वर पाहत गेले. एका सद्ग्रस्ताला विचारलं इकडे एखादं प्रेत वाहत आलतं का रे? आता तो म्हटला इकडं कसं वाहत जाईन, पण महाराज दिसतंय कुठं आडवं बोला. नाही बाबा म्हणला मी नाही पाहिलं. आता बऱ्याच काही महाराजाच्या चुकाच असतात, पण लोक देतात सोडून. महाराज कुठं नाद लागतं. तो म्हटला मी नाही पाहिलं, हा पुढं. त्यांनी दिलं आपलं पुढं काढून. पुढं गेल्यानंतर पुन्हा एक सद्ग्रस्त भेटले. त्याला विचारलं इकडे एखादं प्रियत्व वाहत आलतं का? पण ते आडमुठं होतं. तो म्हटला तुमच्यावर परिणाम आहे काय? म्हटलं का? कोण बुडालं? अरे माझी पत्नी बुडाली. कुठं बुडाली? अमक्या ठिकाणी बुडाली. मग तिथं जर बुडाली महाराज, गंगेचं पात्र खाली वाहते, बुडालेली वस्तू खाली जात असते, तुम्ही इकडं कुठं निघाले? महाराज म्हटले मी काय उन्हाने पिकलो नाही. मलाही माहिती आहे गंगेचं पात्र खाली वाहतंय, बुडालेली वस्तू खाली वाहत जात असते, हेही माहिती आहे. पण ही वस्तूच अशी होती. आयुष्यभर उलट चालत असल्यामुळं मला वाटलं बुडाल्यावर सुद्धा जर इकडं चालली असली म्हणून इकडं आलो. विठाला याला कोणती संगती म्हणतात? विसंगती ही प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक असते, पण ती प्रारब्धाने आल्यामुळं मरेपर्यंत भोगून संपावी लागते. प्रारब्धाने आलेली विसंगती मरेपर्यंत भोगून संपायची असती. कुसंगतीचा जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक त्याग करायचा असतो
आणि संत संगती ही प्रयत्नपूर्वक करायची असते. का करायची संत संगती प्रयत्नपूर्वक? त्याची पहिली तुम्हाला कारणं सांगितलीत. किती? आणि ते 6 कारणं आपल्याकडे आहेत. कोणतं? आपलं जीवन कृतार्थ व्हावं, कळत नकळत घडलेलं आपल्या जीवनातलं पापाचं शालन व्हावं, आपल्या जीवनामध्ये एक ना एक दिवस वैकुंठाचं स्थान प्राप्त, एक ना एक दिवस आपल्या जीवनामध्ये साधूच्या कृपेने भगवत प्राप्ती व्हावी, एक ना एक दिवस आपला मोह निवृत्त व्हावा आणि एक ना एक दिवस आपले विकार निघून जावा. एवढ्याकरता साधूची संगती अपेक्षित आहे, ग्राह्य आहे. पण कोण्या संताची देव बसे त्यांची घडावी. आणि महाराज म्हटले भगवंताच्या समोर अशा साधूची माझ्या जीवनामध्ये संगती घडून द्या. याच्यापेक्षा मला दुसरं काही आवडत. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्व विवासना, देवा पूर्व विवासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. पूर्व वासना देवा पूर्व वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना. महाराज म्हणतात भगवान माझ्या मनाला तेवढंच आवडतं, ऐसे आवडते. मग प्रश्नचिन्ह आहे, कैसे आवडते मना, कैसे आवडते मना. तर पहिल्या चरणाकडेच यायचे. देव वसे त्यांची घडावी, ऐसे आवडते. बघा महाराजांच्या मनाची आवड सुद्धा तीच आहे, संताची संगती घडावी. आता आपल्या मनाची आवड वेगळी, साधूच्या मनाची आवड वेगळी. आपल्या मनाची आवड कीर्तनात सांगायसारखी नाही. का नाही? आपल्या मनाला काही बी आवडतं, कोणाचं बी आवडतं आणि कधी बी आवडतं, कोणाचं बी आवडतं आणि काही बी आवडतं. आपल्या मनाची आवड कीर्तनात सांगायसारखी नाही. पण महाराजांच्या मनाची आवड ती ऐसे आवडते मना. उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात देवा पुरवावी आणि पुन्हा महाराज म्हणतात माझी वासना तुम्ही पूर्ण करा. मग कोणती वासना पूर्ण करायची? वासनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. वासनेचे काय आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत वासनेचे. कोणते प्रकार आहेत? देह वासना वेगळी, लोक वासना वेगळी, शास्त्र वासना वेगळी. इथे जी महाराज म्हणतात देवा पुरवावी वासना, ही शास्त्र वासना नाही, लोक वासना नाही, देह वासना नाही, साधूची संगती घडावी ही वासना माझी तुम्ही पूर्ण करा. देवा पुरवावी वासना. हा वासना तीच साधूची संगती घडावी आणि मनाची आवड बी तीच साधूची संगती घडावी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आता असं म्हटल्यानंतर मनाची आवडती वासना तीच म्हटल्यानंतर भगवान म्हणतात तुकोबराय ठीक आहे, तुम्हाला काही काळ साधूची संगती घडून देतो. पण पुन्हा तुकोबाराने इथं मत वेगळं मांडलं ना. पुन्हा भगवान म्हटले ठीक आहे, तुमच्या मनाची आवड साधूची संगती, वासना तीच साधूची. भगवान म्हटले ठीक आहे, काही काळ तुम्हाला साधूची संगती घडून देतो. पण इथं तुकोबारांनी योगाबरोबर क्षेमाची मागणी केली. कशाबरोबर? योगाबरोबर क्षेमाची मागणी. म्हणजे योगाबरोबर क्षेमाची मागणी कशी म्हणायची? संताची संगती घडावी आणि घडलेली संगती चिरकाल टिकून, याला योगाबरोबर क्षेमाची मागणी म्हणतात. काही वेळेला असं घडतं, एखाद्या महात्म्याच्या भेटीचा योग येतो, काय येतो, पण त्याचा क्षेम होत नाही. कधी कधी बघा, 2 लहानपणीपासून मित्र मराठी शाळेत बरोबर राहिले, नंतर कॉलेज संपून गावाकडे बरोबर आले आणि योगायोगाने दोघंही सर्व्हिसला लागले. एक मुंबईला लागला, एक नागपूरला लागला. 12 वर्ष भेटच झाली नाही. किती वर्ष? आणि 12 वर्षानंतर भेटीचा योग आला नाशिकला CBSला. तो एका गाडीतून उतरला आणि हा एका गाडीतून उतरला. किती वर्षांनी?
आणि 12 वर्षांनी एकमेकाला पाहिल्याबद्दल एवढा आनंद झाला, जाऊन मिठी मारली एकमेकाला. अरे रामू, 12 वर्ष भेट झाली नाही. तो म्हणतो, अरे श्याम, तुझी सुद्धा भेट नाही झाली. कुठं असतो तू? मी मुंबईला असतो. तू? नागपूरला. तुझं कसं काय? बरं आहे. तुझं? अरे किती रे, 12 वर्ष भेट नाही झाली. 12 वर्षानंतर भेटीचा योग आला. एवढंच बोलणं झालं आणि तोपर्यंत दोघाच्याही कंडक्टरने डबल दिली. काय? तो म्हटला माझी गाडी चालली, तो म्हटला माझीही चालली. दोघं 2 गाडीत बसले, निघून गेले. ऐका, 12 वर्षानंतर भेटीचा काय आला? योग आला. पण क्षेम झाला. तसं तुकोबराय म्हणता, साधूची संगती घडावी आणि घडलेली संगती चिरकाल टिकून राहावी. याला योगाबरोबर क्षेमाची मागणी म्हणतात. हरिजना सवे भेटी. पण उत्तरार्ध सांगतंय, न हो अंग संग तुटे, म्हणजे घडलेली संगती साधूची चिरकाल टिकून राहावी. आणखी त्याला आता उदाहरणं आहेत, पुरावे आहेत. पण घड्याळ 9च्या पुढे गेलं, पुढे बहुत. किंवा नाथ महाराजही म्हणतात ना, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. पण उत्तरार्ध काय सांगतंय? न व्हावा वियोग जन्मोजन्मी, म्हणजे जन्म जन्मांतरामध्ये त्या साधूचा आणि माझा वियोग होऊ. याला योगाबरोबर क्षेमाची मागणी म्हणतात. संगत घडावी, घडलेली संगती चिरकाल टिकून राहावी. एवढं म्हटल्यानंतर आता योगाबरोबर क्षेमाची मागणी म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, अहो तुकोबाराय, तुम्ही तर म्हणता संगत घडावी चिरकाल टिकून. मग एवढी चिरकाल टिकून संगती का? कारण तुमचे पहिले प्रमाण आठवा जरा. पहिलं तर तुम्ही म्हटले अर्धाक्षण घडता. हा, तेवढ्यावर थांबले नाही. निमिषार्ध घडे संताची संगती, वासत्या वैकुंठे कल्पांती. इथं तर तुम्ही निमिषण अर्ध्या क्षणावर बोलता आणि आता तुम्ही म्हणता संगत घडावी चिरकाल टिकून. का बरं? तुकोबराय म्हटले, देवा त्याचं कारण आहे. माझं जीवन आहे. आता जिन शब्द आहे. जिन शब्द जुनाचे, बरं जुन्या मंडळीच्या लक्षात येईल. कोणता शब्द? जिन. अजूनही जुनी माणसं एखाद्याला म्हणतात, अरे काय तुझं जिन आहे बेट्या, काय तुझं जिन आहे, असं म्हणतात ना जुनी माणसं. जिन शब्द हा जुनाच आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, भगवान माझं जिन भलं होईल पण संगतीत. कोणाच्या? तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, भले संत संदष्टणी, भले संत संदष्टणी, ऐसे आवडते, ऐसे आवडते भजन करा, टाळी वाजवा. ढोपार घुमाई, ढोपार घुमाई, ढोपार घुमाई, ढोपार घुमाई, हा ढोपार घुमाई, ढोपार घुमाई, ढोपार घुमाई, ढोपार घुमाई, जय जय ढोपार घुमाई, 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 ढोपार घुमाई. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर
तुकाराम 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 हॅलो हा राम तुकाराम 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 तुका मने जीने 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 तुका मन दीने तुका मने जीने तुका मने दीने भले संत संगष्टने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना आवाज भले ते मना ऐसे आवडते देवा पूर्वा 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 बोला सर बोला देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना बर वा गुरुजी वाह क्या बात है
हे पेटी 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 थोडक्यात शब्दशार्थ मी माझ्या अल्पमतीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, थोरा मोठ्याचं श्रवण करणारे आपण श्रोते, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या साधू संताच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय परद महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा परद महाराज तुम्ही म्हणण्याने सणारा का पाया पैकी क्षमा परद महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, संत निवृत्तीनाथ महाराज की जय. हॅलो